डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महात्मा फुले जयंती निमित्ताने भद्रकाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न झाली। मंडळाच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या। सायंकाळी 5:30 वाजता मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे। मंडळांनी वेळेचं पालन करावे अशा सूचना पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिल्या आहेत। मोठी गोष्ट आहे। मी बऱ्याच ठिकाणी बघितलं काही विशिष्ट धर्माचे लोक येतात, पण इथे हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध बांधव असतील, सर्व बांधव या ठिकाणी एकाच स्टेज खाली एकाच झेंड्याखाली बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये साजरे होतात। आता बरेचसे मुद्दे मांडले सर्वांनी, जेवढे मुद्दे मांडले असतील त्याच्यातला सगळ्यांचा अँगल होता की मिरवणूक वेळेत निघाली पाहिजे। आता मिरवणूक वेळेत निघणे 100% आमच्या हातामध्ये नाही। आमचा रोल या ठिकाणी तुम्हाला मदत करण्यासाठीचा आहे। जयंती उत्साहामध्ये साजरी होईलच, परंतु ती शांततेमध्ये पण आणि कुणालाही अडचण न येता साजरी करणं ही जबाबदारी सगळ्या मंडळाची आहे, समितीची आहे। आता तुम्ही सगळ्यांनी सांगितले की वेळेवर निघालं पाहिजे। आपण तर मुद्द्यावर बोलत राहतो, त्या मुद्द्याचा कोणी विचार करत नाही की पाणी वेळेवर येत नाही, त्यामुळे मंडळ विचार निघतो आणि हा प्रॅक्टिकल मुद्दा आहे आणि हा सॉल्व्ह होण्यासारखा आहे। याच्याविषयी आम्ही नक्कीच महापालिकेशी चर्चा करून वेळेपर्यंत आयुक्तांशी बोलून जर लवकर पाणी आलं तर खरोखर संध्याकाळी लवकर मला वाटतं निघायला हरकत नाही आणि यावर्षी तर नक्कीच मुद्दा सॉल्व्ह होईल। दुसरं, तुम्ही सांगितलं सगळ्यांनी की लवकर निघायला पाहिजे, पण लवकर निघाल्याबरोबरच आपण ज्या ज्या ठिकाणी मध्ये थांबतो कुठे किती वेळ थांबायचं हे पण महत्वाचं। आपण निघालो आणि पहिल्याच चौकामध्ये थांबलो अर्धा तास 1 तास, मागे तिकडे रांग लागत जातात। कधी आता विचार करा सगळ्यात शेवटच्या मंडळाचा, यावर्षी ती संख्या वाढलेली आहे, 17-18 किती मोठी संख्या, 17 मंडळ आहे। मागच्या वर्षी 11 मंडळ होती, 11-12 किती होते। आता जे 17 मंडळ आहे त्यांनी पण काहीतरी खर्च केला, त्यांनी पण जी वर्गणी गोळा केलेली कुठेतरी मोलमजुरी करणाऱ्या माणसाची वर्गणी, तो काही कुठं टाटा बिर्ला अंबानी मोठ्या उद्योगपतीकडे गेला नाही। त्याला पण वाटतं की माझी मिरवणूक माझं मंडळ शेवटपर्यंत शालीमारपर्यंत बाबासाहेबांच्या चरणी पोहोचावं, पण त्याचं कुठे तिथपर्यंत गेलं नाही। मी मागच्या वर्षी बघितलं बरेच मंडळ मधल्यामध्ये कंट्रोल मागे निघून जातात, म्हणजे त्यांनी जी मेहनत केली असते, तयारी केली असते, काही देखाव तयार केला असतो, लहान देखाव असतात, ते फार मोठे नसतात आणि त्याला पुढे जायला मिळत नाही तर ती सगळी मुलाशी लहान पूर्ण करून निघून जातात की आम्हाला जायला मिळालं आणि त्यांना पुढे जायला मिळणं ही जबाबदारी जी मोठी मंडळ आहे जी बऱ्याच वर्षापासून त्यांची जबाबदारी आहे की आम्ही तर पुढे जातो पण तुम्हाला आम्ही घेऊन जातो, आम्ही एकटे जाणार। तर सगळं उत्सवाच्या सगळ्या समिती सदस्यांनी आपण कोऑर्डिनेशन करा। आमचा अधिकारी प्रत्येक मंडळाबरोबर असेलच, प्रत्येक मंडळावर मागच्या वर्षी होतं, पुरुष देखील असतील, महिला पण असतील, त्यांच्या सूचनांचं पालन करा, परंतु प्रत्येक मंडळाबरोबर तुमचे स्वयंसेवक असणं आवश्यक आहे। आणि मी प्रत्येक मीटिंगमध्ये सांगतो, म्हणजे हा सगळीकडचा अनुभव असेल, गणेशोत्सव असेल, शिवजयंती असेल, इतर जयंती असतील, जे मंडळाचे सदस्य असतात आणि विशेष करून स्वयंसेवक असतात शुद्धीत असणं गरजेचं आहे। काही मंडळांचे म्हणजे सगळ्या मिरवणुकीमध्ये या मिरवणुकीमध्ये काही सदस्य शुद्धीत नसतात आणि तेच प्रॉब्लेम क्रिएट करतात। त्यामुळे जे तुम्ही स्वयंसेवक लागतात ते स्वयंसेवक शुद्धीमध्ये असावे। जर काय झालं तर पुढे जी माहिती विचारतात की या मिरवणुकीमध्ये असेल, तर तसं काही होऊ नये, आतापर्यंत झालेलं नाही, कधी इथून पुढे होणार नाही, ती देखील काळजी आपण घेणं गरजेचं। आणि यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, विक्रम मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार, गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार राजू जाधव यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।